हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे छानच असाल. तर चला आज आपण नॉनव्हेजमध्ये काहीतरी करूयात. आज आपण अंडा ऑमलेट करूयात. त्यासाठी मी इथे 3 अंडी घेतलेले आहेत. तर अंडी चांगली आहेत की खराब हे कसं ओळखायचं? जो पिवळा पोर्शन असतो तो जर पिघळलेला असला तर अंड खराब आहे, आणि जर तो गोल निघाला तर अंड हे चांगलं आहे. आता हे बघा, इथे मी अंडी फोडलेले आहे. तर ते अंड चांगलं आहे, म्हणजे जो येलो पोर्शन आहे ते गोल निघाला म्हणजे अंड आपलं चांगलं आहे. तर बघा, आपली दोन्ही अंडी चांगली निघलेली आहेत. तर आपण इथे पावही घेतलेले आहेत, दूध तापायला ठेवलेलं आहे. तर हे बघा, अंडी फोडून झालेली आहेत. हे बघा, हे असं अंडं निघलं म्हणजे अंडं चांगले. तर हे अंडं आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स करत राहायचं त्याला. आणि नंतर मग यामध्ये आपण बेसिक स्पायसेस ॲड करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 3 बेसिक स्पायसेस लागणार आहेत. तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा. त्यानंतर टेस्टनुसार मीठ आणि थोडा कलर येण्यासाठी हळद. असं आपण अंडा ऑमलेट आपल्या अंडा ऑमलेटला हे 3च साहित्य लागणार आहेत. तर हे छान आपण मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स करून घेतलं की मग हे लगेच तवाही तापायला ठेवलेला आहे. त्यानंतर तवा छान तापला की यावर आपण ऑइल टाकायचं आणि छान पहिलवून घ्यायचं. हे बघा, आपला अंडा ऑमलेट छान मिक्स झालेला आहे. तर आपण लगेच त्यावर अंडा ऑमलेट टाकूयात. बघा, आपलं अंडा ऑमलेट रेडी झालेलं आहे. तवाही तापलेला आहे. आणि यानंतर आपण इथे अंडं टाकून घेणार आहोत. आता इथे मी नॉनस्टिक तवा यूज केलेला आहे. तुम्ही जर भाकरीचा तवा यूज केला तर इझिली होऊन जाईल, पण इथे मी नॉनस्टिक तवा यूज केलेला आहे. तर जो अंडं आहे तो म्हणजे पेलतं आणि ते खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मग सावकाश असं आपण अंडं त्यावर टाकायचं आहे. आता हे बघा, मी 2 अंड्याचं ऑमलेट केलेलं आहे. ते हळूहळू असं सगळीकडे टाकायचं. आता इथे आपण अंडं असं टाकलेलं आहे. त्यानंतर लगेच त्याला एखाद्या स्पूनने नाहीतर जे काय असेल तुमच्याकडे त्याने असं फैलून घ्यायचं सगळीकडे आणि 2 मिनिट वेट करायचं. 2 मिनिटानंतर आपलं अंडं शिजेल आणि त्यानंतरच आपण उलटायचं. कारण की अगोदर जर आपण उलटायला घेतलं की मग पोळी तुटून जाते, बरोबर होत नाही. म्हणून अगोदर आपण चेक करायचं की पोळी बरोबर शिकली आहे का नाही आहे म्हणून. आता बघा, इथे पोळी शिकते तोपर्यंत मी इथे पावचं पॅकेट फोडलेलं आहे. त्यासाठी आपण 6 पाव घेऊयात आणि नाईफ पण आहे. तर आपण तोपर्यंत ते पाव आहेत ते तोडून घेऊयात. आता बघा, इथे आपण 6 पाव घेतलेले आहेत आणि आपली पोळी ही झालेली आहे. बघा, या पद्धतीने पोळी झाली की समजतं. आणि लगेच मग आपण ही दुसरीकडून टाकायची. हे बघा, पोळी झालेली एकदम मध्ये टाकायचं आणि या पद्धतीने उलटून घ्यायची. तर आपली पोळी ही रेडी ऑलमोस्ट झालेली आहे. बघा, किती छान असा कलर आलेला आहे आपल्या पोळीला. आता त्यानंतर आपण पोळी ह्याही साईडने अशीच खरपूस बाजू द्यायची. तोपर्यंत आपण इथे पाव तोडून घेऊयात. त्यासाठी मी इथे नाईफ घेतलेली आहे. हे बघा, आपली पोळी झालेली, दुसरी साईड पण छान भाजलेली आहे. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर या पद्धतीने अशी पोळी आपण काढून घ्यायची आणि नंतर लगेच आपण पावही शिकून घेऊयात. पाव जर शिकून घेतले तर खूप मस्त लागतात. तुम्ही कशी खातात किंवा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतायत मला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि बघा, हे बघा, आपली
या पद्धतीने नाईफने नव्हतं व्यवस्थित होत, त्यामुळे मी ते हाताचाच यूज करते. तुम्ही नाईफ पण यूज करू शकता. हे बघा, या पद्धतीने आपण पाव तोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तवा तापलेलाच आहे, त्यावरच हे 3 पाव आपण ठेवून छानपैकी भाजून घेऊयात. आता इथे मी 3 पाव ठेवलेले आहेत. त्यानंतर त्यावरून आपण ऑइल अप्लाय करूयात आणि छान खरपूस असे भाजून घेऊयात. आता बघा, इथे आपले पाव मी ठेवून घेतलेले आहेत. ते भाजत आले की मी थोडे त्याच्यावर ऑइल टाकायचं आणि मीडियम टू लो वर आपण याला शेकून घेऊयात. थोडे खरपूस झाले की छान लागतात. बघा, आपले पावही भाजून होत आलेले आहेत. पाव भाजले की लगेच आपण त्यावर टाकल्यानंतर आपण इथे पाव आपले खरपूस असे भाजून घेऊयात आणि ते भाजणं झाले की लगेच आपण प्लेटिंग करूयात. तर त्यासाठी मी इथे दुसरे अंडं जे आहे ते फोडून घेतलेलं आहे. दुसरे ऑमलेट आपण लगेच करणार आहोत. तर हे बघा, आपले ऑलमोस्ट पावही शिकून झालेले आहेत. अंडा ऑमलेटही रेडी आहे. आता आपण प्लेटिंग करूयात. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनलाही प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करा. अशाच एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूयात परत. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि मस्त खा, स्वस्त राहा. बघा, ऑलमोस्ट माझे पाव झालेले आहेत. तर मी मस्त काढून घेते आणि खायला जाते. तुम्हीही असंच काही काही नवीन रेसिपीज करून खा आणि हॅप्पी राहा. चला तर मग परत भेटूयात लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर. बाय बाय गाईज.